शिक्षण तर कुठेही घेता येते, परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजीक असलेल्या NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय. सामाजिक प्रकल्पांवर, समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांच्या 100% समाधानासाठी दर्जेदार शिक्षण. पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट, वैयक्तिक मार्गदर्शन, मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड, अत्याधुनिक लॅबोरेटरी, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात पुढे, मुला मुलींसाठी स्वतंत्र मेसची सोय, तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय, वाहतुकीसाठी बसची सोय, विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास. नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच NB नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर पुणे हायवे, केगाव, सोलापूर. तर वाट कसली पाहताय? आताच प्रवेशासाठी संपर्क करा 9552 52 92 60 83 825 688. राष्ट्रप्रथम वंदे मातरम या बोधवाक्यावर चालणारी हिंदवी परिवाराची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गडकोट पदभ्रमंती मोहीम, पन्हाळा ते पावनखिंड अशी 3 दिवसीय मोहीम संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यंदाच्या या मोहिमेत 475 शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे यामध्ये 73 महिलांनी आपला सहभाग नोंदवला होता. तसेच सोलापूर शहर व जिल्ह्यातून एकूण 190 शिवभक्त, तर अहमदनगर, अकलूज, अकोला, अमरावती, बीड, भुसावळ, बुलढाणा, जालना, मंगळवेढा, वाशिम, मिरज, नागपूर, नाशिक, शेवगाव, पुणे, राहुरी, फलटण, कोल्हापूर, ठाणे आदी ठिकाणाहून असंख्य शिवभक्त या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झाले होते. मोहिमेची सुरुवात नरवीर शिवा काशीद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पन्हाळा येथील पुसाटी बुरुज येथून झाली होती. मोहिमेची सांगता काडसिद्धेश्वर महास्वामीजींच्या उपस्थितीत सिद्धगिरी मठ, कनेरी, कोल्हापूर येथे झाली. या प्रसंगी हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी या 3 दिवसीय मोहिमेची भौगोलिक मार्गावर चालणाऱ्या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवरायांच्या पन्हाळातून झालेली सुटका, त्या ठिकाणी बलिदान दिलेले नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान या सर्व घटनांची पुन्हा एकदा आठवण करून दिली. त्यांच्या ओजस्वी वाणीतून सर्व सहभागी शिवभक्तांना करून दिली होती. या प्रसंगी मोहीम सरनोबत संभाजी भोसले, रामकृष्ण पाटील, धारेश्वर तोडकरी, अभिषेक गांधी, महेश शिंदे, भूषण बापट, दिलीप मेसरे, समाधान आवताडे, अमृत काटकर, वसंतराव झावरे, विनायक दुधगी, लक्ष्मण वाघ, प्रकाश सरनाईक, लक्ष्मण लेंगरे, सचिन भोसले, दादू कांबळे, उमेश भालसिंग, नितीन धांडे, विजय पोखरकर, जगन्नाथ राऊत, संतोष शेटे, अजय भोयर आदींसह विविध जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख व हिंदवी परिवारातील शिवभक्तांनी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अथक असे परिश्रम घेतले होते.